नमस्कार. सर्व आलेल्या पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे. आपण आता चौथ्यांदा भेटत आहोत, पाचव्यांदा भेटत आहोत या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने. त्यामुळे तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला खूप लागतं आहे. आम्ही जो इनिशिएटिव्ह घेतो आहे त्या संदर्भात नागरिक सोशल फाउंडेशन लोकांपर्यंत पोचवण्यात आपल्या सर्वांचा खूप मोठा हातभार आहे. आम्ही जे काही छोटं छोटं काम करतो आहे त्याचा प्रसार हा तुमच्या माध्यमातून आम्हाला करता येतो आहे. त्याचं खरंच आम्हाला कौतुक आहे आणि आनंद आहे आणि तुमचे खरंच आभार त्याबाबत. आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे. त्याच्या आधीचा एक छोटासा मागोवा फक्त मी देतो की नागरिक सोशल फाउंडेशन साधारण जून 2024मध्ये आम्ही सुरू केली. त्याच्यामागचं कारणच हे होतं की वर्क अमेंडमेंट बिल जे आलं होतं त्या संदर्भात बरीच चर्चा झाली. JPC वगैरे JPCकडे बऱ्याच जणांनी प्रेझेंटेशन केली आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही त्यातली एक ऑर्गनायझेशन होतो की ज्यांना JPC समोर जवळजवळ 35 मिनटं प्रेझेंटेशन करायला त्यात वाव मिळाला. आणि आज डायसवर उपस्थित असलेल्या दोघा तिघांचा याच्यात खूप कॉन्ट्रीब्युशन पण आहे आणि बाकीची पण टीम आहे की ज्यांनी त्याच्याकरता काम केलेलं. तर एवढी मोठी संधी आम्हाला मिळाली. त्याच्यानंतर आमच्या डोक्यात विचार आला की भारतामध्ये पॉलिसी रिफॉर्म्ससाठी खूप वाव आहे. कायदे आहेत, इम्प्लिमेंटेशनचा इश्यू आहे. हे आपण मागच्या 1-2 पत्रकार परिषदेत बोललोच होतो. पण त्याचाच एक धागा पकडून आम्ही पहिल्यांदा जो पेपर आणला होता तो इलिगल इमिग्रेशन जे आहे त्या संदर्भात, की जसा आसाममध्ये कायदा आहे तसा दुसऱ्या राज्यात असावा अशी आमची इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला आम्ही आमचे नोटिंग्स पाठवली होती आणि ती तुमच्यापुढे मांडली होती, ज्याला तुम्ही प्रसिद्धी दिलीत. दुसरं होतं फोर्सफुल कन्व्हर्जन्स. आपण बघतो आहे की बरेच असे मुद्दे आत्ता समोर येत आहेत वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आणि खूप मोठा तो आघात आहे काही प्रमाणात. तर तो कसा कंट्रोल करता येईल, त्याच्यासाठी कशा शिक्षांची तरतूद किंवा इम्प्लिमेंटेशन कसं व्हावं या संदर्भात आपण काही सूचना किंवा सजेशन्स दिलेल्या होत्या गव्हर्नमेंटला. तिसरं जे होतं तर बेटिंग ॲपच्या संदर्भात कुटुंब उद्ध्वस्त होतात, तरुण पिढी उद्ध्वस्त होते. तर त्याच्यावर बंदी सरकारने आणली, पण त्याच्यात काही लूपहोल्स आम्हाला सापडले. तर ती लूपहोल्स कशी प्लग करता येतील या संदर्भात आम्ही काही सजेशन्स गव्हर्नमेंटला पाठवली, जी तुम्हीसुद्धा तुमच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी दिलीत. नंतर राईट टू एज्युकेशनच्या अंडर काही परत तिथेसुद्धा गॅप्स आम्हाला दिसल्या की जेणेकरून काही चांगल्या विद्यार्थ्यांचं, गरीब समाजातून येणाऱ्या, गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. पण ॲट द सेम टाईम संस्थाचालक पण जे आहेत, जे RTच्या अंडर ॲडमिशन देतात, त्यांचंही काही प्रमाणात नुकसान होतं आहे, ज्याच्याकडे गव्हर्नमेंटनी बघितलं पाहिजे. सो दोन्हीचा ताळमेळ कसा पकडता येईल या संदर्भात काही आम्ही सजेशन्स दिली होती. आजची जी आपण मीटिंग बोलवली आहे ती बेसिकली तुम्हाला सगळ्यांना प्रिंटआउट्स मिळाले असतील अशी मी आशा करतो. तर अँटी लँड ग्रॅबिंग असा एक कायदा आम्ही सजेस्ट करतो आहे, कारण सिव्हिल सूट असावा का क्रिमिनल सूट असावा याच्यावर जास्त बोलतीलच अंजलीताई. पण ॲट द सेम टाईम आम्हाला असं वाटतं आहे की काही अधिकारी आणि काही बाहुबली किंवा ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत अशी लोकं मिळून सरकारी जमीन, देवस्थानाच्या जमीन, गायरानाच्या जमीन या हडप करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यावर आमची काही सजेशन्स आहेत की जेणेकरून याला याला आळा घालता येईल. या पॉलिसी रिफॉर्म्सच्या टीमच्या अंतर्गत आम्ही हे आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे, जे तुमच्यापुढे मांडतो आहे. पण जस्ट विदिन 30 सेकंड्स एक दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की आम्ही वक्ता विभाग म्हणून पण आमचा जो आयाम आहे त्याच्या अंडर आम्ही एक व्याख्यानमाला सुरू केली. त्याच्यासाठीही चांगली प्रसिद्धी आपल्यामार्फत आम्हाला मिळते आहे. तर पहिलं व्याख्यान आम्ही अविनाशजी धर्माधिकारी यांचं अरेंज केलं होतं. नंतर दुसरं मयूर भावे म्हणून आहेत त्यांचं केलं होतं. आणि आत्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आम्ही दीपकजी करंजीकर यांचं एक व्याख्यान अरेंज केलं होतं. भक्तिशक्तीच्या अंडर जुनी जी पुरातन देवळं आहेत आजूबाजूच्या परिसरात त्यांना प्रसिद्धी देण्याची, QR कोडमार्फत लोकांना माहिती देण्याची एक पद्धत आम्ही सुरू करतो आहे. जवळजवळ 50 देवळांपर्यंत पोचण्याचा आमचा त्यातनं प्रयत्न आहे. AIच्या माध्यमातून आम्ही काही अभ्यासक्रम निर्मित करतो आहे, जे शाळांकडे नेऊन त्यांनी जर का आम्हाला परवानगी दिली तर ते AI उपक्रम आम्हाला त्यांच्यातर्फे मुलांपर्यंत पोचवायचे आहेत. वस्ती विभागात आमचं काम चालू आहे. आणि मूल्य शिक्षण, की जीवनाची नॉर्मल नागरिकशास्त्राचे सुद्धा जे रूल्स असतात ते पाळले जात नाही. तरी लहानपणापासून शिकवले आणि अजून बाकीची जीवनातली मूल्य मुलांना शिकवली तर ती मोठी होऊन पिढी एक सुदृढ होईल या दृष्टिकोनातूनही आम्ही काम करतो आहे. बऱ्याच शाळांचं आम्हाला ॲप्रिसिएशनही मिळतं आहे. तर याच धर्तीवर पॉलिसी रिफॉर्म्सच्या अंडर आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही सर्वजण आलात, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आता माईक हँडओव्हर करतो.
नमस्कार. आज मी आपल्यासमोर एक अतिशय गंभीर आणि महत्त्वपूर्ण अशा विषयावर बोलणार आहे आणि तो म्हणजे जमिनींवरचं अतिक्रमण आणि बळजबरीने जमीन बळकावणे. आता याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की फेक डॉक्युमेंट्स बनवून जमीन हस्तगत करणे, अधिकाऱ्यांबरोबर साटलोटं किंवा संगनमत करून गैरव्यवहार करणे, बळजबरीने जमीन मिळवणे. या सगळ्याला एकत्रितपणे आपण लँड ग्रॅबिंग म्हणू शकतो. महाराष्ट्राच्या अनेक सरकारी जमिनी, मंदिरांच्या जमिनी किंवा ट्रस्टच्या जमिनी या अतिक्रमणाखाली गेलेल्या आहेत. त्यामुळे ही समस्या खूप प्रामुख्याने इथे महाराष्ट्रात भेडसावते. माझ्या विषयाची मांडणी ही मी साधारण अशा पद्धतीने करते आहे. महाराष्ट्राचा मॅक्रो डेटा, ज्याच्याने तुम्हाला या समस्येची व्याप्ती कळेल. अनेक्षर 1मध्ये त्याच्याविषयीचं अधिक माहिती तुम्हाला मिळेल. उदाहरणादाखल काही केसेस ज्या अनेक्षर 2मध्ये लिंक सकट तुम्हाला मिळतील, आर्टिकल्स आणि त्याच्या लिंक्स. तिसरं म्हणजे सध्याचे कायदे आणि समस्या, अनेक्षर नंबर 3, आणि आमची सरकारकडे मागणी. त्याचे प्रमुख मुद्दे हे अनेक्षर नंबर 4मध्ये आहे. आता महाराष्ट्राच्या डेटापासून सुरुवात करते. तुला माहिती आहे का की किती सरकारी जमिनींवर महाराष्ट्रात अतिक्रमण आहे? खरं सांगायचं तर 2018च्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे CAG आपण ज्याला म्हणतो, जे गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सचं ऑडिट करतं, त्यांच्या रिपोर्ट नंबर 3नुसार सरकारकडे सरकारी जमिनी आणि त्यांच्यावर होणारं अतिक्रमण या बाबतीतला कुठलाही सेंट्रलाइज डेटाबेस नाही. सो मी आज जे तुम्हाला आकडे सांगते आहे ते महाराष्ट्र सरकारने कोर्टामध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिटनुसार, काही जजमेंटनुसार किंवा काही इतर मिनिस्ट्रीच्या ज्या अहवालामधनं येतात तशा पद्धतीने देते आहे. तुम्हाला माहिती आहे, जंगल जमिनींविषयी बोलायचं तर भारतामध्ये जंगल जमिनींवर सर्वात जास्त अतिक्रमित असलेला हा महाराष्ट्र 4थ्या नंबरवर इतर राज्यांपेक्षा आहे. सो संपूर्ण भारतात सगळ्यात 4थ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जमिनी अतिक्रमणाखाली गेलेल्या आहेत. 2019च्या युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीच्या डेटानुसार 61,000 हेक्टर एवढी जंगल जमीन ही अतिक्रमणाखाली गेलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हेक्टरमधनं स्क्वेअर किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 610 स्क्वेअर किलोमीटर एवढी जंगल जमीन ही अतिक्रमणांखाली गेलेली आहे. अंदाज येण्यासाठी सांगते, मुंबई आणि त्याच्या उपनगरांचं एकत्र क्षेत्रफळ हे 603 स्क्वेअर किलोमीटर आहे. सो मुंबईच्या एवढा एरिया हा ऑलरेडी अतिक्रमणांच्या खाली गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 2025च्या एका जजमेंटनुसार विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये मिळून 10,000 हेक्टरच्या वर जंगलाच्या जमिनी अतिक्रमणाखाली गेलेल्या आहेत. गायरान किंवा गावातील सरकारी जमिनींविषयी सांगायचं तर सरकारने 2022मध्ये माननीय उच्च न्यायालयात एक ॲफिडेव्हिट सादर केलं होतं. त्याप्रमाणे 10,000 हेक्टरच्या वर या गायरान जमिनी अतिक्रमणाखाली महाराष्ट्रात गेलेल्या आहेत. फक्त पुण्याचं बोलायचं झालं तर 1,500 हेक्टरच्या वर जमिनी या अतिक्रमणांखाली गेलेल्या आहेत. त्यामध्ये इंदापूर, शिरूर, हवेली हे तालुके जास्त प्रमाणात अफेक्टेड आहेत. शहरी सरकारी जमिनींविषयी असा डेटा कुठे उपलब्ध नाही आहे, पण आपण आजूबाजूला बघितल्यास आपल्याला सहज जाणवतं की रस्ते असो, फुटपाथ असो, टेकड्या असो किंवा बागा असो, बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. सो याचा वेगळा असा काही डेटा उपलब्ध करायची मला तरी काही गरज वाटत नाही. उदाहरणादाखल आपण काही केसेस बघूयात. तुम्हाला अनेक्षर नंबर 2मध्ये या केसेस दिसतील. महाराष्ट्रातलं सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा. सैनिकांच्या विधवांसाठी जी जमीन राखीव होती ती डिरिझर्व करून एका प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटीला ट्रान्सफर करण्यात आली. नंतर त्याच्यावर टोलेजंग इमारत बांधून त्यातील फ्लॅट्स हे विकण्यात आले होते. याचा इतका गदारोळ झाला की याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यायला लागला होता. ही केस ही न्यायालयामध्ये 2010 साली दाखल झाली आणि आजपर्यंत म्हणजे 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा ही न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. असंच एक प्रकरण म्हणजे जुहू अंधेरीमध्ये म्हाडाची 8 एकर जमीन आहे जी अतिक्रमणाखाली गेलेली होती. 2021मध्ये लँड रेकॉर्ड्समधल्या काही इरेग्युलॅरिटीज समोर आल्या होत्या.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं 2025मध्ये, उच्च न्यायालयात गेलं आणि त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि स्थगिती आदेश उठवल्यानंतर तिथलं अनधिकृत बांधकाम हटवण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर ही जमीन ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा ताब्यात आली. फक्त सरकारी जमिनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं सुद्धा बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ते सामील असतात. असंच एक प्रकरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील कोंढवा बुद्रुक वनजमीन प्रकरण. इथे वनजमीन ही राखीव आहे. तिथलाच एक 11.8 हेक्टरचा जमिनीचा तुकडा हा कसण्यासाठी एका व्यक्तीस देण्यात आला होता आणि त्यांनी तो तुकडा ट्रान्सफर करण्यासाठी, बिल्डरला ट्रान्सफर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती आणि चक्क ती त्याला मिळाली होती. हे प्रकरण 1999 मधलं आहे आणि पोचलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये. तेव्हा 2025मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनावर तर ताशेरे ओढलेच, पण शिवाय झालेला संपूर्ण व्यवहार त्यांनी बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं होतं. तुम्हाला त्या आर्टिकल्सच्या सगळ्याच्या लिंक ॲनेक्सर 2मध्ये मिळतील. असं नाही की फक्त सरकारी जमिनी, तर मंदिरांच्या जमिनीसुद्धा खूप प्रमाणामध्ये अतिक्रमणाखाली जातात. अशीच एक उदाहरण देते. अंबरनाथ इथे 11व्या शतकातील शिवमंदिर आहे. ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. सो ASIनी अंबरनाथ म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मंदिराच्या दुरुस्तीसाठी आणि स्वच्छतेसाठी ही परवानगी दिली होती. पण या परवानगीचा NOCचा गैरवापर करून AMCने तिथे बांधकाम केलं. आता नॉर्मलीच मंदिराची जमीन कोणाची आहे किंवा त्याच्यावर ताबा कोणाचा आहे हे आपल्याला कळत नाही. एका प्रायव्हेट NGOनी जेव्हा RTIमध्ये ही माहिती मागवली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीला आला होता. अशीच दुसरी केस म्हणजे अकोल्यातील एक बालाजी मंदिर देवस्थानची 30 कोटी रुपयाची जमीन ही तिकडच्याच ट्रस्टींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने केवळ 10,000 रुपयामध्ये लंपास केलेली आहे. अशा अनेक केसेस आहेत. वेळोवेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाने पत्रकार परिषद घेऊन याचा सगळा खुलासा केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या मंदिरांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन 300च्या वर निवेदनं ही चीफ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर किंवा रेव्हेन्यू अधिकाऱ्यांकडे ही या आधीच केलेली आहेत आणि त्यात मंदिरांच्या जमिनीच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करावा ही मागणी करण्यात आली आहे. आज आम्हीसुद्धा इथे ही मागणी करतो आहे. फक्त मंदिरांच्याच जमिनी नाही तर सरकारी जमिनी, ट्रस्टच्या जमिनी, इतर जमिनींसाठी सुद्धा अँटी लँड ग्रॅबिंग हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आणावा अशी आमची मागणी आहे. एक अतिशय एक्स्ट्रीम आणि दुःखद घटना, पण याची व्याप्ती लक्षात येण्याकरता देते आहे. वडकी इथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकांनी, ज्याचा जमीन वादांशी संबंधित खटला हा पुणे जिल्हा न्यायालयात चालू होता, त्यांनी 27 वर्षे प्रतीक्षा करून निराश होऊन न्यायालयाच्याच इमारतीमधनं वरच्या मजल्यावरनं उडी मारून ही आत्महत्या केली. त्यांच्याजवळ घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली होती ज्यामधून हा खुलासा झालेला आहे. सो अशा अनेक केसेस आहेत. वेळाभावी आपण एवढ्या केसेस बघितल्या. आता सध्याचे प्रमुख कायदे आहेत ज्याच्यामध्ये दिवाणी कायदे आहेत, ज्याला सिव्हिल लॉ म्हणतो, काही फौजदारी कायदे आहेत. दिवाणी कायदे हे मालकी, ताबा, एविक्शन याचे खटले चालवण्यासाठी वापरले जातात. फौजदारी कायदे म्हणजे क्रिमिनल लॉ हा फ्रॉड, चीटिंग, फेक डॉक्युमेंट्स तयार करणे या सगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्यासाठी या कायद्यांचा वापर केला जातो. 2 वेगवेगळे खटले हे आत्ता या एक्झिस्टिंग कायद्यामध्ये 2 वेगळे खटले चालवावे लागतात. म्हणजे तुमची 2 उद्दिष्ट असतील, मालकी हक्क किंवा ताबा मिळवणं, तर तुम्हाला सिव्हिल सूट फाईल करायला लागतो, दिवाणी खटला भरायला लागतो आणि गुन्हेगाराला शिक्षा होण्याकरता एक वेगळा क्रिमिनल प्रॉसिक्युशन तुम्हाला चालवायला लागतं आणि या दोन्हीमध्ये वेळ आणि खर्च हे खूप प्रमाणात जातं. दिवाणी कायद्यांमध्ये मेन म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. फौजदारी कायद्यांमध्ये BNSS आहे, आधीचा IPC आहे. असे बरेच कायदे आहे. एन्व्हायरमेंटल अँड प्रोटेक्शन ॲक्ट आहे, MLRC आहे.
आता न्यायालयांकडे आधीच बऱ्याच प्रलंबित केसेस असतात आणि त्यामध्ये जमिनीशी संबंधित केसेसला वेगळा वेळ देणं किंवा स्लॉट देणं हे त्यांना शक्य होत नाही. आत्ताच्या कायद्यांमध्ये बर्डन ऑफ प्रूफ हे ज्याची जमीन बळकावली गेली आहे त्याच्यावर आहे. म्हणजे त्यांनी सिद्ध करायचे की त्याची मालकी होती किंवा त्याचा ताबा होता आणि हे सिद्ध करता करता अनेक वर्ष निघून जातात आणि ज्यांनी जमीन बळकावली आहे तो मात्र या सगळ्या घटनांचा फायदा घेऊन, या सगळ्या दिरंगाईचा फायदा घेऊन हा जमिनीमधनं मिळालेला नफा हा छानपणे एन्जॉय करत असतो. हे कुठेतरी बदललं पाहिजे. काही केसेसमध्ये प्रशासकीय अधिकारीसुद्धा सामील असतात. आता मुख्य गुन्हेगारावरती फिर्यादीला खटला चालवायचा असतो, त्यामुळे त्यांनी वेगळा एक क्रिमिनल प्रॉसिक्युशन हे फाईल केलेलं असतं आणि या प्रशासकीय अधिकाऱ्याला शिक्षा देण्यासाठी अजून एक वेगळा खटला चालवायचा तर सामान्य नागरिकांच्या मध्ये एवढा वेळ आणि एवढी ताकद नक्कीच नाही. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागे ही संपूर्ण सरकारी यंत्रणा असते, त्यामुळे त्यांना कायद्याच्या चौकटीत कोण ओढणार असा प्रश्न निर्माण होतो. आपल्याकडे आत्ता MLRC 1966 हा अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये कलेक्टरला पॉवर्स आहेत की सरकारी जमिनींवर जे अतिक्रमण होतं आहे ते तो उठवू शकतो. पण अशा पॉवर्स असतानासुद्धा अतिक्रमणांच्या केसेसवर दिवसेंदिवस वाढच होत आहे हे आपण पाहू शकतो. त्यामुळे आमची मागणी ही सरकारकडे या कठोर कायद्यासाठी अशीच आहे. जमीन हा विषय भारतीय संविधानाच्या 7व्या शेड्यूलमध्ये स्टेट लिस्टमध्ये येतो. म्हणजे जमिनीविषयीचे कायदे करायचा अधिकार हा सरकारचा आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्टची मागणी करतो आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये या आधीच अशा प्रकारचे कायदे हे पास झालेले आहेत. उदाहरणादाखल आसाम, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटका यामध्ये असे फौजदारी कायदे ऑलरेडी पास झालेले आहेत. महाराष्ट्रात अजून हा कायदा का आला नाही आहे याची कल्पना नाही, पण त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पेशल आणि कठोर कायदा यायला हवा. या विषयाचा आणि इतर राज्यातील कायद्यांचा सखोल अभ्यास करून नागरिक सोशल फाउंडेशननी याविषयीचं निवेदन हे सरकारकडे आधीच दिलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन बिल याचा ड्राफ्टसुद्धा आम्ही सरकारकडे पाठवलेला आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं तर यावर अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करून त्यांच्याबरोबर काम करण्याची तयारीसुद्धा फाउंडेशनची आहे. आता आम्ही निवेदनामध्ये ज्या प्रमुख मागण्या दिल्या होत्या त्याविषयीच्या काही मागण्या मी इथे सांगते. अनेक्शर 4मध्ये या सगळ्या मागण्या तुम्हाला सापडतील. जमीन बळकावणे हा एक फौजदारी गुन्हा डिक्लेअर करावा. जमिनीची मालकी, ताबा, एविक्शन, शिक्षा या सगळ्या गोष्टी एकाच खटल्यात चालवल्या जाव्यात. रिव्हर्स बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे आरोपीने त्याची मालकी किंवा ताबा हा लीगल आहे हे त्यांनी प्रूव्ह करावं, न की ज्याची जमीन बळकावली गेली आहे त्यांनी. ऑर्गनाइज क्राईम किंवा रिपिटेटिव्ह क्राईम, प्रशासकीय अधिकाऱ्यांतर्फे गुन्हा याकरता कठोर आणि जास्तीत जास्त शिक्षा हवी. मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या जमीन बळकावतात त्यांच्यावरही जास्तीत जास्त शिक्षा हवी. आर्थिक गुन्ह्यांप्रमाणे म्हणजे सोशो इकॉनॉमिक क्राईम आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधनं मिळवलेला नफा जसा दंड म्हणून आकारण्यात येतो तसाच या जमिनीवरनं कमवलेला नफा हा दंड म्हणून वसूल करण्यात यावा. विशेष व जलद गतीचे किंवा फास्ट ट्रॅक न्यायालय किंवा ट्रिब्युनल याची स्थापना केली जावी आणि या कोर्टाला एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन असावं. ट्रिब्युनलचे मेंबर हे किमान डिस्ट्रिक्ट जज किंवा सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस या किंवा त्याच्या वरील श्रेणीमधले असावे. खटल्याच्या अंतिम निकालासाठी कायद्याअंतर्गत एक विशिष्ट कालमर्यादा असावी. ट्रिब्युनलच्या निर्णयात डायरेक्ट आणि फक्त हायकोर्टात अपील करण्याची सोय असावी. तपासणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष ऑथॉरिटी यांचा निर्माण व्हावा, ज्यामध्ये CBI, ED, फॉरेन्सिक्स आणि अन्य डिपार्टमेंटमधील एक्सपर्ट लोकांचा समावेश असावा. जेव्हा केस गुंतागुंतीची असेल तेव्हा अशा प्रकारच्या ऑथॉरिटीचा हा खूप रोल महत्त्वाचा राहील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एक स्वप्न आहे की 2029पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन वर व्हावी. पण हे स्वप्न तेव्हाच सत्यात उतरेल जेव्हा गुंतवणुकीसाठी देण्यात येणाऱ्या जमिनी या सुरक्षित असतील.
आणि त्यासाठी हा कठोर कायदा लवकरात लवकर पास व्हावा अशी आमची सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे. याआधीही अनेक संस्थांनी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. सो त्यांच्या आणि आमच्या मागण्यांना सरकारने मान्य करावं हे मी पुन्हा एकदा इथे सांगते. आणि केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर इतर अनेक राज्यांमध्ये जिथे आत्ता हा कायदा अस्तित्वात नाही आहे पण जमिनीचं व्हॅल्युएशन हे खूप जास्त आहे, उदाहरणार्थ गोवा सारख्या राज्यांनी सुद्धा अशा प्रकारचे कायदे हे लवकरात लवकर पारित करावे हीच आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र, वंदे मातरम. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कुठलाही आता नगरसेवक जो असतो तो पहिला वॉर्ड बांधतो आणि तिथल्या जमिनी बळकवण्याचा तो प्रयत्न करतो, त्याच्यावर हा कायदा किती उपयोगी येऊ शकतो? नक्कीच आहे. कारण नगरसेवक म्हणा किंवा हे कॉर्पोरेटर म्हणा हे सगळे सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीट होतात. एक दुसरी जी कॅटेगरी आहे ज्याची मी आत्ता ह्याच्यामध्ये मागणी केली की प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा जर कडक शिक्षा असेल तर ह्यांना तुम्ही बघू शकता. म्हणजे या कायद्यामध्ये म्हणूनच हा कठोर कायदा ह्याच्यासाठी म्हणते की जो जो कोणी अतिक्रमणांमध्ये इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्यांसाठी हा कायदा लागू होईल. आणि मागणी क्रमांक 3 मध्ये तुम्हाला हे दिसेल ऑर्गनाइज्ड क्राईम, मकोका ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईमसाठी आहे, त्या धर्तीवरचा हा कायदा व्हावा अशीच याच्यामध्ये मागणी केलेली आहे. स्थानिक लेवलचे जे गुंड जे आहेत ते असे जास्त हा प्रकार हा जास्त झालेला आहे. अगदी जमिनी बळकवणे आणि समोरच्याला दमदाटी करणे, अगदी अगदी त्याच्यावर हा कायदा आणि आपलं फाउंडेशन काय मदत करू शकतो? आत्ता जसं फाउंडेशनचे अनेक आयाम आहेत जे तुम्ही अमितदादांनी इथे तुम्हाला सांगितलं. पॉलिसी रिफॉर्मतर्फे आम्ही अशा बऱ्यापैकी कायद्यांचा अभ्यास करतो आहे जिथे गॅप्स आहेत आणि आपल्याला सुधारणांसाठी भरपूर वाव आहे. त्याच्यासाठी इतर राज्यांमधील कायदे असो किंवा महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीचा असो, आपल्याकडे SRA किंवा स्लमसाठीच्या ज्या जमिनी असतात त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा हे अशा प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळतात. सो सगळ्याच पार्श्वभूमीचा विचार करून हा आम्ही ज्या मागण्या करतो आहे त्या त्याच बेसिसवरती आहेत. अशा प्रकारचे गुन्हे आपण जे आता सांगितले आणि न्यायालयातले खटले त्यांना लागणारा विलंब न्याय मिळण्यासाठी, हे आजची गोष्ट नाही की दशकानुदशक आणि पिढ्यानपिढ्या चालत आहे. अगदी त्याच्यात एक दोन पिढ्या संपतात पण खटलाही संपत नाही. अगदी अगदी चालूच राहतो. अगदी अगदी हे गुन्हे लगेच चालू राहतात. पण हे जे आपण आता मागणी करते त्याचा हा आहे, त्याला एवढा विलंब का? आता इतके दशकानुदशक चालत आले, पिढ्या संपल्या, मग इतक्या विलंबाने आपण का मागणी करतात? हे सरकार आधी वाटतं. कुठलाही नवीन कायदा असा झटकीपट येत नसतो. त्याच्यासाठी प्रचंड डेटा निर्माण व्हायची गरज असते, तेव्हाच पॉलिसी रिफॉर्म्स होतात. पण आत्ता महाराष्ट्र सरकारकडे एक योग्य वेळ आहे. इतर राज्यांनी ऑलरेडी कायदे केलेले आहेत आणि आपल्याकडे अशा केसेस प्रलंबित तुम्ही म्हणतायत अशा भरपूर प्रमाणामध्ये आहेत. सो ही मागणी आधी व्हायला हवी होती का? हो, व्हायला हवी होती आणि ही झाली असेल. त्याच्यासाठी लागणारा जो डेटा आहे तो उपलब्ध कदाचित आत्ता झाला असेल कारण आपण खूप फास्ट पेसमध्ये आणि आत्ता आपल्याला डेटा अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळांमध्ये कदाचित फिजिकली हा डेटा काढणं आणि हे सगळ्या गोष्टी शक्य होत नसतील, पण आत्ताच्या काळामध्ये हा डेटा निघतो म्हणजे सगळा. सो म्हणून उशिरा का होईना पण ही कायदेशीर जी मागणी आहे आपली ती सर्व स्तरातून व्हायला हवी. त्यात एक नागरिक सोशल फाउंडेशन आपला खरीचा वाटा देत आहे. पुढच्या अधिवेशनापर्यंत करा अशी अपेक्षा बोलायचं पुढचं जे सरकारचं अधिवेशन असेल राज्य सरकारचं तोपर्यंत तरी हा कायद्याचा अभ्यास व्हावा आणि याच्यासाठी आमच्या संस्थेतर्फे आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही ड्राफ्ट बिल सुद्धा सरकारला बनवून दिलेलं आहे. याच्यामध्ये अजून जर अभ्यास करण्यासाठी जर सरकारने संधी दिली तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये मदत करू. आपण जर बघितलं असेल की नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने हा आम्ही 5व्या नंबरचा विषय दर महिन्याला आम्ही एक विषय घेतो आणि अभ्यास करून आम्ही मांडणी करतो. आमचं असं अजिबात मत नाही आहे की नागरिक सोशल फाउंडेशन हे जगातलं सगळ्यात बेस्ट रिसर्च करून देणारं ऑर्गनायझेशन आहे, पण देश प्रथम या भावनेने आम्ही काही रिसर्च करतो. ते सरकारला आपलं एक नागरिक म्हणून फक्त जे कर्तव्य आहे की हा विषय तुम्ही हाताळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामध्ये सरकारला जी मदत पाहिजे असेल अभ्यास करण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये अनेक इकॉनॉमिस्ट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, लॉयर्स आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत. त्यामुळे त्यांचा जो काही अनुभव असेल ते देश प्रथम या भावनेमध्ये
तो आम्ही इंटिग्रेट करून त्याच्यासाठी डॉक्युमेंट आम्ही सबमिट करायचा आम्ही प्रयत्न करतोय. महसूल मंत्र्यांशी हे जे सगळं आहे, याच्या संदर्भात संपर्क केलाय का? महसूल विभागाला आम्ही पत्र पाठवलेलं आहे. मंत्र्यांपर्यंत अजून मीटिंग आम्हाला मिळालेली नाहीये, पण ज्या दिवशी ती मीटिंग मिळेल त्यावेळेला आम्ही याचं डिटेलमध्ये, जसं आता आम्ही थोडक्यात मांडणी केली तसं तास दीड तासाचं त्या कायद्यावरती आम्ही प्रेझेंटेशन करू शकतो. अनेक महिन्यांपासून महसूल मंत्री महसुलातल्या अनेक कायद्यांच्या सुधारणा करत आहेत. हो, हो. त्या घोषणा आपण ऐकतो आहोत. बरोबर. ही घोषणा किंवा ही माहिती जर त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली तर कदाचित त्याचा काय परिणाम होऊ शकेल. 100% होऊ शकतो. आणि असं आता आमचं जसं मॅडमने सांगितलं की $1 ट्रिलियन जर इकॉनॉमी जर आपल्याला बनवायची असेल तर कोणताही इन्व्हेस्टर जेव्हा महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो सगळ्यात पहिल्यांदा त्याचे पैसे सेफ राहणार आहेत का तो जी जमीन घेईल, एखादा फॉरेन जर्मनीमधला इन्व्हेस्टर आला आणि त्याने 100 एकर जागा घेतली आणि उद्या ती कोणीतरी हडपली, त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त हे कायद्यांची गरज आहे. त्यामुळे जर महाराष्ट्र शासनाला पण जर खऱ्या अर्थाने जर इन्व्हेस्टमेंट सेफ्टी जर द्यायची असेल तर हा कायदा आणावाच लागेल. आणि त्याच्यासाठी आम्ही CM ऑफिस आणि महसूल विभाग असं दोन्हीला पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे. आम्ही त्यांची वेळ पण मागितलेली आहे. जेव्हा वेळ देतील आता बिझी शेड्यूलमध्ये तेव्हा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आता हा जो सगळा विषय तुम्ही घेतलेला आहे प्रॉपर्टी बद्दल, महाराष्ट्राच्या assets बद्दल, स्पेशली लँड. तर महाराष्ट्राच्या asset बद्दल जर बघितलं आपण तर खूप डायव्हर्शन्स. त्याच्यामध्ये एक सल्ला म्हणून फक्त म्हटलं की प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की महाराष्ट्राच्या assetवर त्याचा अधिकार असावा. अगदी त्याची जितकी जनसंख्या आहे किंवा त्याचा जितका अधिकार आहे तितकं त्याच्या assetवर अधिकार असावा. तर हे डिस्ट्रीब्युशनसाठी काहीतरी कायदा यावा असं नाही का वाटत? कारण जशी जशी लोकसंख्या आहे, कारण स्टेट जो आहे वेगवेगळ्या जातींमध्ये डिवायडेड आहे. काही लोकांकडे खूप जास्त असेट किंवा प्रॉपर्टीज आहेत, काही लोकांकडे बिलकुल नाही आहे. तर त्यांना पण हा अधिकार मिळावा असं नाही वाटत. आपण जो मुद्दा मांडलाय तो रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थच्या रिलेटेड आहे. याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये करंटली कोणताही कायदा नाहीये, पण नाहीये म्हणून अजून तुम्ही सजेशन देताय ना? बरोबर आहे. तर अजून इतर राज्यांमध्ये जर कोणता असा कायदा असेल आणि जर तो नक्कीच अभ्यासपूर्वक पद्धतीने जर आम्ही मांडू शकलो तर नक्कीच नागरिक सोशल फाउंडेशन म्हणून हा विषय आम्ही अभ्यास करू, हे आपल्याला मी ॲश्युअर करू. आता या 4 राज्यातली जी माहिती दिली त्याच्यावर काय अभ्यास केला की तिथं कशा प्रकारे आळा बसला या गोष्टीवर, किंवा पश्चिम बंगालसारखं आसाम याच्यामध्ये आहे तर आसाममध्ये घुसखोरीचं प्रमाण थोडं जास्त होतं. सध्या काही काळात ते कमी झाले, अनेक अवैध त्याच्यावर हे चालवले गेले बुलडोजर वगैरे. तर तिथं कशा पद्धतीने आळा बसला? नक्कीच 4 राज्यांमध्ये जे कायदे आलेले आहेत ते आता रिसेंटली 2-3 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये झालेले आहेत. म्हणजे असं नाही आहे की 20 वर्षाची हिस्ट्री आहे. त्यामुळे मॅडमने सांगितलं तसं अजून एक 4 ते 5 वर्ष आपल्याला बघावं लागेल, त्याच्यानंतर डेटा जनरेट होईल. कारण की तुम्हाला माहिती असेल की आज जर एखादी कोर्टात केस जर आपण दाखल केली कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष तरी छोट्या गुन्ह्यासाठी वेळ जातो. त्यामुळे आपल्याला लगेच आज कायदा बनवला आणि उद्या रिझल्ट आला असं नाही दिसणार, पण 4 ते 5 वर्षात हा डेटा जनरेट होईल. आणि आता एक चांगलं झालेलं आहे की आपण बघितलं असेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे काही जे आर्ग्युमेंट चालतात ते सुद्धा हल्ली YouTube लाईव्हवरती दिसतात आणि हा सगळा डेटा ऑनलाईन जनरेट होतो. त्याच्यामुळे आपल्याला या कायद्यांचा इफेक्ट काय होतो याचा नक्कीच डेटा आपल्यापर्यंत पोहोचेल, पण त्याच्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल. आणि हा जो डेटा तुम्ही देताय त्याची ऑथेंटिसिटी काय? 2 प्रश्न आहेत. त्याची ऑथेंटिसिटी काय? नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठला लँड ग्रॅबिंगचा विषय झाला असेल तर तो इनामी जमिनीवर झालेला आहे, जास्तीत जास्त इनामी जमीन. तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी तुमचे काय सल्ले आहेत? इनामी जमीनसुद्धा या जमिनींच्या अंतर्गत येते, कारण सरकारी जमिनी, मंदिरांच्या जमिनी, ट्रस्टच्या जमिनी आणि प्रायव्हेट जमिनी अशा सगळ्याच जमिनी याच्यामध्ये येतात. सो इनामी जमिनीसुद्धा येतात. फक्त इनामी जमिनींसाठी काही कायदा बनावा का तर तो याच्यामध्ये येतो, आणि जर हा कायदा त्याच्यावर इफेक्टिव्ह होत नसेल तर नक्कीच पुन्हा त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड कायदा हा बनवू शकतात. सरांनी एक प्रश्न विचारला होता की या ॲक्टची इफेक्टिव्हिटी किती आहे. डेटाची ऑथेंटिसिटी मी तुम्हाला लिंक्स दिलेले आहेत, आणि डेटा हा सगळा महाराष्ट्र सरकारनी कोर्टामध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिटवरनं घेतला आहे. तुम्हाला ॲफिडेव्हिट बघायचं असेल तर माझ्याकडे आत्ता कॉपीज आहेत, जुन्या ॲक्ट्सच्या पण कॉपीज आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या पण आहेत. तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडे तुम्ही ते बघू शकता.
आणि ॲफिडेव्हिटवर आहे त्याच्यामध्ये प्रश्नच नाही, जजमेंट आणि ॲफिडेव्हिट. SCC ऑनलाईन. बरेचदा मॅनिप्युलेटेड असतो, तर त्याचं सजेशन आहे की परत एकदा रिकॅल्क्युलेशन ऑफ असेट्स ऑफ स्टेट. नाही, ॲफिडेव्हिटवर चुकीचं असेल तो माझा नाही, तो सरकारचा प्रश्न आहे आणि ते सरकारने करावं. कारण ॲफिडेव्हिटवर चुकीचं सरकार देऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. मॅनिप्युलेटेड झालेले आहेत ओके सरकारकडे. ओके, तुम्ही खेचा सरकारला त्याच्यामध्ये. नाही, प्रत्येक नागरिकाने सुजाण बनणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही खरंच याच्याविषयी एक हे टाका, रीट टाका. सरांनी एक प्रश्न विचारला होता की कायदा किती इफेक्टिव्ह आहे वगैरे वगैरे. आंध्र प्रदेशनी खूप आधीच असा एक कायदा बनवला होता, अगदी हेच नाव आहे त्याचं वगैरे असं नाही किंवा अशाच धर्तीवर आहे, पण लँड ग्रॅबिंगविषयीच होता. आणि त्यांनी रिसेंटमध्ये पुन्हा हा आंध्र प्रदेशचा लँड ग्रॅबिंग ॲक्ट आणला. म्हणजे कुठलाही कायदा येतो तेव्हा पूर्ण माझ्या सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या असं कधीच होत नाही, पण एक 60-70% चालू व्हायला लागतात सॉल्व्ह व्हायला. आणि मग त्याच्यामध्ये जसजसं आपल्याला कळत जातं की यातनं हे सुटतं आहे, तसं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स यायला लागतात. पण पाऊल उचलायचं नाही का, तर पहिलं पाऊल नक्कीच उचललं गेलं पाहिजे, कारण मॅक्रो डेटा आपल्याला सांगतोय की पाऊल उचलायची ही एकदम योग्य वेळ आहे. योग्य वेळ आहे म्हणजे रादर उशीरच म्हणेन मी, कारण 610 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे इट्स क्वाईट अ सबस्टॅन्शियल एरिया तसं म्हणलं तर. त्यामुळे महाराष्ट्राने तर लवकरात लवकर हा कायदा करावा. आणि इतर अनेक राज्यांमध्ये जसं म्हणलं, गोवा असो, उत्तर प्रदेश असो, जिथे जिथे व्हॅल्युएशन्स जास्त आहेत तिथे सर्व राज्यांनी, आणि आपल्याकडे तर आता इतर राज्यांचे बेस मॉडेल्स म्हणू शकतो किंवा बेंचमार्कसाठी कायदे आहेत, त्यातल्या कठोर प्रोव्हिजन्स आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राच्या किंवा त्यांच्या राज्यांच्या जे काही पिक्युलॅरिटीज असतील त्याच्यासाठी तो नक्कीच कायदा बनवू शकते. महाराष्ट्र मंदिर महासंघाची तुम्ही कायद्याची जी मागणी केली अभ्यास करून त्याच्यात, अनेक ग्रामीण भागामध्ये गायरान जमिनीवर एखादा म्हणजे कुटुंब जातं असं नाही, अनेक वेळा एखादा समाज पण तिथे गेलेला आहे, 15-20 कुटुंब गेले आणि त्या कुटुंबांनी तिथं मंदिरं सुद्धा उभारली त्या गायरान जमिनीवर. आहेत काही तालुक्यांमध्ये अशी, आपल्या जवळपासचे पुणे भागात. तर मग त्या मंदिरांवर तुम्ही असा केला होता की या अंतर्गत कायदा जर आला तर ती मंदिरं सुद्धा तिथनं काढली जावी आणि त्या कुटुंबांचा सुद्धा विचार केला जावा. अगदी गायरान जमिनींवर सहसा हे त्या गावातल्या लोकांचा अधिकार असतो, पण त्याचा यूज काय करावा हे सरकारने आधीच ठरवलेलं असतं. सो त्या यूजप्रमाणे त्याचा जर वापर केला गेला नसेल तर नक्कीच ते या कायद्याच्या चौकटीत येतं. आणि शेवटी गव्हर्नमेंटकडे अधिकार आहेत, ते रेग्युलराईजही करू शकतात. तर एक आतापर्यंत आपण 5 विषयांवर सरकारला निवेदन दिले, त्यांना सजेशन दिले. हो. आपली फॉर्म्युलेशनची भूमिका इकडेच समाप्त होते. जर त्यांनी नाही केलं पुढे त्याच्यावर काही इम्प्लिमेंटेशन किंवा काही बनवलं नाही काही, मग आपण पुढे त्या भूमिका घेणार नाही का? मग पण मी हे विचारलं होतं, आपली भूमिका काय असेल, त्याचं उत्तर मिळालं. मग काय असतं? नागरिक सोशल फाउंडेशन ही नागरिकांसाठीच बनवलेली एक हे आहे. आणि याचा उगमच अशा ह्याच्यातनं झाला की सरकारला जबाबदार धरणे किंवा नागरिकांना ज्या ज्या प्रश्नांनी मदत होईल असे प्रश्न हे समोर आणणे. आत्तापर्यंत जे चालू झालं, 2024 साली ही संघटना चालू झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही वक्फ असो किंवा हे या सगळ्या ह्याच्यावर काम केलं. वक्फच्या वेळेस तर आम्ही बऱ्याच राजकारण्यांच्या बरोबर सुद्धा या विषयावर काम केलेलं आहे. आणि त्यांना डेटा द्यायचं काम असो किंवा इतर काही कायद्यांमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या गोष्टी असतील त्या सर्वांविषयी आम्ही मदत केली आहे. सो असं म्हणू शकणार नाही की आम्ही फक्त रिसर्च करतो आणि पेपर्स मांडतो आहे. तर त्यांच्याबरोबर काम करणे हा सुद्धा आमचा एक, आणि फॉलोअप घेणे हा सुद्धा आमच्या कामाचा एक प्रकार आहे. फक्त आंदोलनं करणे, नावं ठेवणे या ह्याच्यामधनं पुढे जाऊन कसं ते पुढे नेता येईल याकडे आमचं जास्त लक्ष आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणलात डेडलाईन दिली का, नाही दिलेली डेडलाईन सर, पण असं नक्की सांगितलं आहे की तुम्हाला हवं असेल तर अजून याच्यावर सखोल अभ्यास करून पुढचा हे देऊ. सो अशा नागरिक पद्धतीने हे आम्ही पुढे जातोय. सर, आणि आता आम्ही पाचव्यांदा येतो, आता तुम्ही पण आम्हाला सिरियसली घेताय. सरकार नक्कीच सिरियसली घेईल अशी सरकारकडली अपेक्षा आहे. चला, सगळ्यांचं जर झालं असेल तर अजून कोणाला काही प्रश्न? नाही मी फक्त पत्रकार, मी प्रीतम तोलवे,
नागरिक सोशल फाउंडेशनचा संचालक आहे. तुम्ही एवढ्या 5 कायद्यांमध्ये आम्हाला जी मदत केली, तशीच पुढच्या सगळ्या कायद्यांमध्ये तुम्ही आम्हाला मदत करून आम्हाला प्रसिद्धी द्या, हीच एक अपेक्षा आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारला होता की फॉलोअप तर आम्ही करतच राहणार आहोत, कारण फक्त प्रेस घेणे हा विषय नसतो. आम्हाला तुमच्यापर्यंत येऊन ते मांडणे आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणे हे त्याच्या माध्यमाचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. सर्व पत्रकार बंधू भगिनींचे सर्वांचे आभार मानतो, पत्रकार संघाचे आभार मानतो आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतलेली आहे, तरी आपली प्रसिद्धी आपल्या प्रसिद्धी माध्यमातून चांगली द्यावी एवढीच एक नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.